नमस्कार, स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत न्यू ट्रेंडिंग पोटली बाही कशी स्टिच करायची आणि नेट पफ स्लीव्ज कशी स्टिच करायची पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर पाहूया नेट स्लीव्ज कटिंग करण्यासाठी माप कसं घ्यायचं। पहिल्यांदा बाहीची उंची किती आहे बघून घ्यायची। त्यानंतर पूर्ण उंचीमध्ये तुमच्या साडीची लेस मायनस करायची आहे। लेसला दोन्ही बाजूंनी मार्जिन ठेवायचं पाव इंचाचं। त्यानंतर जेवढी बाही घरी टाकायची आहे तेवढा पेपर फोल्ड करून घ्यायचा। बंद बाजू आपण उंची टाकतोय त्या बाजूनी घ्यायची आहे। दोन बाही बनवण्यासाठी इथे 4 लेयर कपडा घ्यायचा। जेवढी बाहीची घडी आहे तिथे टाकून घ्यायची आणि चुन्या पाडण्यासाठी 8 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। जर तुम्हाला चुन्या कमी पाहिजे असेल तर 7 इंच घेऊ शकता। 6 इंचावर टिक करायचे आणि कट्स मारायचा आणि तिथून चुन्या पाडून घ्यायच्या। चुन्या पाडत असताना छोट्या छोट्या आणि जवळ चुन्या मारून घ्यायच्या। अशा चुन्या मारल्यामुळे बाहीला सुंदर लुक येतो। दुसरा कट जिथे मारला आहे तिथपर्यंत चुन्या पाडत जायचं। खालच्या साईडला वर जशा चुन्या पाडल्या आहेत तशा चुन्या बरोबर घेऊन चुन्या पाडायच्या। चुन्या पाडून झाल्यानंतर खाली अस्तर ठेवायचा आणि चुन्या पाडलेली बाही वर ठेवायची आणि त्यानंतर मेन फॅब्रिक ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची। त्यानंतर डाब टिप मारून घ्यायची। डाब टिप मारून झाल्यानंतर लेस मधोमध टिक करून घ्यायची आणि आपण बाहीचा मध्य काढला आहे तिथून जोडून घ्यायची। खालच्या साईडचा कपडा फोल्ड करून लेस लावून घ्यायची। सुंदर अशी नेटची बाही तयार झाली आहे। इथे आपण पोटली तयार करून घेऊया। आताची चालणारी न्यू ट्रेंडिंग पोटली बाही तयार करू। पोटली बाही तयार करत असताना अस्तरचं फॅब्रिक सेम त्याच पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं। जेवढी आपल्याला पोटलीची साईज हवी आहे तेवढा आपण अस्तरचा कपडा घेऊन त्यामध्ये मेन फॅब्रिकमध्ये घालायचा आहे। एका बाहीला पोटली बसवण्यासाठी 10 पोटली लागल्या आहेत। बाहीच्या दंडघेरानुसार पोटली लागतात। बराच वेळा पोटली तयार करत असताना अंदाज सापडत नाही किती पोटली तयार करायच्या, म्हणून मी तुम्हाला इथे पोटली किती एका बाहीला लागतात ते सांगितलं आहे। बाहीला पोटली बसवत असताना 1-1 इंचावर टिक करून घ्यायची आणि पोटल्या लावून घ्यायच्या। पोटली लावत असताना फूट चेंज करायचा आहे।
बाहीला पोटली बसवण्याच्या 2 पद्धती दाखवल्या आहेत. ही पहिली पद्धत आहे. दोन्हीही पद्धतीने पोटली बसवू शकतात. पूर्ण बाहीला पोटली बसवून घेतल्या आहेत. नॉटची लेस इथे यूज करायची आहे. पोटलीला लेस किती लागते हे मोजून घेतले आणि याचे तुकडे पाडले आणि पोटलीला लेस लावून घेतली. बाहीला पोटली बसवण्याची ही दुसरी पद्धत आहे. पहिल्यांदा लेस घ्यायची आणि त्यानंतर पोटली घ्यायची, नंतर लेस घ्यायची आणि टिप मारून घ्यायची. बाही जोडत असताना बाहीचा मध्य काढायचा आणि टिक करून घ्यायची. टिक केलेला भाग शोल्डरवर बरोबर ठेवून बाही जोडून घ्यायची. टिप मारून झाल्यानंतर तो भाग पलटायचा आणि इकडच्या साईडची बाही जोडून घ्यायची. पूर्ण बाहीला टिप मारून झाल्यानंतर असलेले हे मार्जिन आतल्या साईडला घ्यायचं आणि पूर्ण टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने टिप मारली तर बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आतलं मार्जिन नेटमधून दिसत नाही. बाहीला फिनिशिंग व्यवस्थित आली आहे. चुन्याही किती सुंदर पडलेल्या आहेत हे बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.